नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मला माहिती आहे मजेत आहात आणि मला माहिती आहे सगळे हसत आहात, कारण पुन्हा एकदा घेऊन आला तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. बघितलं ना कालच्या एपिसोडचं शेवट? तुम्ही बघितलं काय झालं ना? शेवटी मी एवढी मेहनत करून शेवटी मला काय लाता आणि बुक्क्याच हो. सगळ्यांनी ठरवलं की अँकर हे होणार, सईनं जाता जाता अँकरिंग केलंच तिकडे. त्यामुळे चला सगळे अँकर झाल्यामुळे एक बरं झालं मी सेलिब्रिटी असणार आहे आज. पुन्हा एकदा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत. जोरदार टाळ्या सगळ्या क्लासमेट्ससाठी झालं पाहिजेत. या सिनेमातली जर कॉलेजमधली गमत आम्हाला कळली, पण पर्सनल आयुष्यात हे लोक कॉलेजमध्ये कसे होते हे मला आता विचारायचं. अंकुश, कॉलेजमध्ये तुम्ही कसे होतात? मलाही हिरोगिरी करायला मिरवायला आवडायचं. मीही मजा मस्ती करायचो आणि क्लासमध्ये कमी बाहेर जास्त असायचो. आणि म्हणजे अदर ॲक्टिव्हिटीज ज्या सगळ्या असतात त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्त असायचो. आणि माझे क्लासमेट म्हणजे भरत जाधव, नंतर विकास कदम, पॅडी, हे सगळी मित्रमंडळी होते. त्यामुळे सर्वात जास्त क्रिएटिव्हिटी बाहेर व्हायची. सई, तू कशी होतीस कॉलेजमध्ये? तुझी मी थोडीफार अप्पूसारखी होते. मी कॉलेजमध्ये असताना मुलांवर रॅगिंग केलेलं आहे. फक्त अप्पू आणि माझ्यामध्ये फरक एवढा आहे की अप्पू रॅगिंग करून घाबरून पळून 8 दिवस कॉलेजला दांडी नाही मारत, ती सिच्युएशन फेस करते. पण मी घाबरून 8 दिवस कॉलेजला गेले नव्हते पुढचे रॅगिंग केल्यानंतर, कारण मला असं कळलं होतं की त्या मुलाची गँग मला शोधतीये. अरे कोण आहे ती मुलगी? मी त्याला झाडाला किस कर असं सांगितलं होतं सगळ्या कॉलेज समोर, आणि त्यांनी केलं होतं ते. आणि मी घाबरून 8 दिवस. माहित नव्हतं झाडं सजीव असतात. काय? आता मला विचारायचं की सचित पाटील जसे आम्हाला दिसतात सोज्वळ शांत, असेच होतात कॉलेजमध्ये? कॉलेज माझं रुपारेल कॉलेज होतं, DG रुपारेल महाविद्यालय. पण कॉलेजच्या काळात खूप गमती जमती केल्या आहेत. कारण आमचा खरा क्लास भरायचा तो नाटकाच्या तालमींना. म्हणजे आम्ही इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धा करायचो. आणि माझ्या सुदैवाने माझ्याबरोबरचे जे त्या क्लासमधले क्लासमेट्स होते ते आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सुमित राघवन, यतीन कार्यकर, अशी अनेक एक फौज होती. एक गाण्याचा ग्रुप होता, कौशल इनामदार, अजित परब, शिल्पा पै, कमलेश भडकमकर, आणि ही सगळी मंडळी एकत्र येऊन एकांकिका करायची. त्यामुळे खूप आठवणीत राहतील असे हे क्लासमेट्स आहेत. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने हे क्लासमेट्स माझी फॅमिली आहेत. आजही इतके वर्ष आम्ही एक फॅमिली असल्यासारखे एकत्र आहोत. पण कॉलेजमध्ये काही किस्से घडले? तुम्ही काही केलं? एक एकांकिकेचा किस्सा आहे. आदेश बांदेकर एकांकिका बसवत होता आणि आदेशची वाईफ सुचित्रा बांदेकर आणि मी हिरोईन होतो. त्या एकांकिकेची सुरुवात त्यांचं लग्न होतं, तिथपासून त्यांचं स्ट्रगल, आणि मग ते पुन्हा हॅपी होतात. अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर असं एकांकिकेचं नाव होतं. आणि आदेशनी खूप मेहनतीने ती एकांकिका बसवली होती. आम्ही जवळजवळ, अंकुशला माहिती आहे तो किस्सा, खूप गाजलेला किस्सा आहे इंटर कॉलेजिएट डेजमधला. राजू राणे, आपला सगळ्यांचा लाडका, द ग्रेट, तो अचानक म्युझिक ऑपरेट करायला त्या एकांकिकेला आला. आणि काही त्या एकांकिकेत 2घच जण होतो आम्ही अख्ख्या एकांकिकेत. पण आदेशनी त्याला एक वेगळा फॉर्म बसवला होता डान्सचा, की 4 मुली ऑलवेज मध्ये मध्ये येऊन डान्स करणार. पडदा उघडतो त्यावेळी मी आणि सुचित्रा सेंटर स्टेजला बसलो आहे, पाठीला पाठ लावून, आणि दोघंही असे भिकाऱ्याच्या गेटअपमध्ये आहोत. आणि त्या 4 मुली पोज घेऊन उभ्या आहेत. आणि पहिलं गाणं असं होतं की रुक्मिणी रुक्मिणी शादी के बाद क्या हुआ, जस्ट लग्न झालंय असं एक धतिंग गाणं, त्यांचा धतिंग डान्स. आणि मग त्याच्यानंतर नाटक सुरू होतं. आणि शेवट त्यांचा गोड होतो, तो होता दिल है छोटासा छोटीसी आशा. तर एकांकिकेला सुरुवात झाली. आम्ही असे 2 जण त्या काळात गोष्ट म्हणजे रोजाची गोष्ट, CD वगैरे नाही, कॅसेट प्लेअर होते. आणि राजू राणे असा समोर बसलाय इथे. त्यावेळी असं पिठात म्युझिक करायला बसायचे. आदेश बांदेकर विंगेमध्ये, आणि आम्ही असे पाठीला पाठ लावून इथे बसलो. आणि इथे 3 त्या 4 मुली होत्या, जसे आता इथे डान्सर आमच्या होते, सगळे छान मुली डान्स करत होते, तशा त्या मुली त्यांची एक रुक्मिणीची अशी पोज घेऊन उभ्या होत्या. मी आदेश, अंकुश, आदेश, सचित, सुचित्रा, राजू रेडी, राजू पडदा बंद आहे, पडदा रेडी. आणि राजूची रिॲक्शन, राजू म्हणजे समजा मी इकडे असेल तर मी बसलेला करत नाही, मी रुक्मिणी मधली एक मुलगी करतो. ओके. पडदा उघडला आणि रुपारेल कॉलेज सादर करीत आहे अँड दे लिव्ड हॅपीली.
अपरिहार्य कारणामुळे, तांत्रिक बिघाडामुळे आम्ही पुन्हा एकदा एकांकिका सुरू करतोय. प्लीज पडदा पडा, प्लीज प्लीज. पडदा पडला. अरे ये राजू तुम्ही धीर सोडू नका. मग इकडच्या गर्ल्स रेडी राजू रेडी राजू रेडी राजू 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 रेडी राजू रेडी सजित ओके ओके रेडी. आणि पडदा उघडला. रुपारेल कॉलेज सादर करीत आहे अँड दे लिव्ड हॅपीली. खरं तुम्ही ज्या कॉलेजचा उल्लेख केला त्या कॉलेजसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रुपारेल कॉलेजसाठी. कारण ज्या कॉलेजमधून आज इंडस्ट्रीतले इतके भव्य दिव्य सुपरस्टार कलाकार आम्हाला मिळालेले आहेत. सिद्धार्थ, तुमच्याकडे आता येतो मी. सगळ्यांबद्दल तुम्ही खूप गमती सांगताय. आता तुमच्याकडे यायचं की तुम्ही खरे कॉलेजमध्ये कसे होतात. आणि आता ह्याची पहिली लाईन असणार आहे. मला फार काही वर्ष झाले नाही आहेत कॉलेजमधून पासआउट होऊन, तरी पण सांगतोय. सईला जाम राग येतो. दरवेळेला असं सांगतो की हे सगळे सिनियर्स आहेत आणि मी ज्युनियर आहे, तर मला फार वर्ष झालेली नाहीत. मी आत्ताच आलो इंडस्ट्रीमध्ये, माझं वय तेवढं नाहीये. मी सगळ्यात लहान आहे, ब्ला 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 ब्ला. ह्याचा सईला खूप राग येतो. अरे हो रे हो, तू लहानच म्हणून काय झालं, तर आता का दूध पाजू आम्ही तुला. हा सर, तर तू लहान होतास तरी पण तू म्हणणार म्हण. नाही मी खरंच असं काही म्हणणार नाही. सई खूप मोठी आहे माझ्यापेक्षा. मी असाच होतो कॉलेजमध्ये सेम. म्हणजे मी जेवढी दंगामस्ती क्लासमेट्सच्या सेटवरती करायचो तेवढंच मी कॉलेजमध्ये पण करायचो. एक म्हणजे मी कॉलेज 11वी 12वी मनापासून अटेंड केलं, कारण तेव्हा कसं युनिफॉर्म मध्ये नसलेल्या मुली बघायला मिळायच्या. हे कधीच नव्हतं पाहिलं. म्हणजे शाळेमध्ये सिव्हिल ड्रेस जेव्हा घालून यायचं काय म्हटलं काय ते कळलं नाही. विनोद चांगला होता पण कळलं नाही. शाळेमध्ये हे अगदी ऑनेस्ट उत्तर आहे. हे 11वी 12वी फक्त. आणि मग इतक्या बघितल्या. बरोबर आहे. पोस्ट कार्ड बघितल्यानंतर गुलाबी पत्रांचा जो आनंद असतो ना, 11वी 12वी मनापासून अटेंड केलं. त्याच्यानंतर काम करायला सुरुवात झाली. मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि एकांकिका स्पर्धा त्याला सगळ्याला सुरुवात झाली. तर FY SY आणि TY माझं अटेंडन्स कॉलेजचं 0% होतं पूर्णपणे. माझ्या घरी लेटर पण आलं होतं प्रिन्सिपलचं की तुमच्या मुलाचं अटेंडन्स 0% आहे, तर त्या बाबतीत तुम्हा पालकांचं काय म्हणणं आहे. वा रेकॉर्ड असेल एकदा फक्त SYला मी एका इंग्लिशच्या लेक्चरला तालमीला वेळ आहे अजून म्हणून बसायला गेलो होतो. अरे देवा. तर आमच्या इंग्लिशच्या मास्तरांनी मला अजिबात ओळखलं नाही की हा कोण येऊन बसला नाही, काय काम आहे इकडे. मग नंतर त्यांच्या ध्यानी आलं की ओ बर. मग त्यांनी शेजारच्या अख्ख्या क्लासला बोलवलं, टीचरना बोलवलं, प्रिन्सिपलना बोलवलं आणि सगळे उभं राहून माझ्यासाठी टाळ्या वाजवत. अजिबात गडबड करू नका. आपल्या गावामध्ये फार मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत. पण सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की काल तुमच्या भेटीला आमचे जुळे बंधू आले होते, ज्योतिषवाले. ज्योतिष बघतात. तर सोनाली मॅडम, जुळे बंधू आहेत ते तुमचे. हा जुळे म्हणजे ऍक्च्युली आम्ही तिळे आहे. ठीक आहे ना. आम्ही दुसरं कोण आहे म्हणजे मी आणि ते ज्योतिषवाले आणि नंदी बैल. असे कसे तिळे असतात, असे कसे तिळे. तो तिसरा कसा तुमच्यात मॅच होईल. नाही मॅच होईल म्हणजे कसं झालं, आमचं उत्पन्न वाढलं की नाही, त्याच्यामुळे इन्कम टॅक्सवाल्याने त्याला अर्धच पाठवला. सर्वात प्रथम आज आपल्या गावामध्ये अनेक सुंदर सुंदर पाहुणे आलेले आहेत. प्रख्यात सिंगर आणि सिंगल असलेल्या शेला बेंडे या ठिकाणी आलेल्या आहेत. सॉरी काय शेला शेंडे असं नाव आहे ना. सॉरी स्पेलिंग मिस्टेक आहे. यांच्याबद्दल मी काय बोलणार. संगीताची परंपरा यांच्या घरातच आहे. फोक संगीताची परंपरा यांच्या घरामध्ये असल्यामुळे त्यांना त्याचा जास्त फायदा झालेला आहे. यांचे काका ज्येष्ठ गायक आनंद शेंडे, चुलत भाऊ आदर्श शेंडे, त्यांचे ह्या भगिनी आहेत. आणि त्यांचे आजोबा ख्यातनाम दिग्दर्शक केदार शेंडे त्यांच्या तालमीत तयार झालेल्या बेला शेंडे या ठिकाणी आलेल्या आहेत. यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे रात्रीचे 12-12 वाजेपर्यंत गाणं म्हणणाऱ्या ते मॅडम तुमचं गाणं ऐकलं आम्ही ते,
पण फार वाईट वाटलं आम्हाला, मन भरून आलं आमचं ते. मला जाऊ द्या ना घरी, वाजले की 12. म्हणजे तुम्ही इतकी रिक्वेस्ट करता आणि समर्थ माणूस जाऊ देत नाही. कसं वाटतं ते? है ना? हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, तुम्ही ना आयडिया करायला पाहिजे होती. ते 12च्या ऐवजी तुम्ही 10 म्हणायला पाहिजे होतं. 10 म्हणजे काय राहते, आजकाल सगळ्या लोकांना माहिती आहे का, 10 म्हटलं का पोलीस येतात. त्यामुळे तुम्ही सुटका झाली. तुम्हाला 10ची गाडी पकडली असते, तुम्ही 10ची गाडी. तुम्ही ना 10 बोलायला पाहिजे. तुम्ही कोणा लिहिलं ते गाणं? तुम्ही लिहिलं काय? तुम्हाला कळत नाही एवढं? नाही गुरु ठाकूर तुमचे गुरु आहे? त्यांचं नाव आहे गुरु ठाकूर, खूप मोठे ते गीतकार आहेत. अच्छा अच्छा, गुरु ठाकूर. त्यांना काय बोलणार आपण, ठाकूर माणसाला काय बोलू शकतो? गब्बर सिंगला ज्यांनी जेरी सांगले त्याला आपण काय करणार? असं तर ठाकूर म्हणजे त्यांचा पण मला प्रॉब्लेमच झाला असं वाटते बहुतेक मला. म्हणजे ते आजतून त्यांना धरून ठेवलं असेल, ली गाणं आणि ते बुवा म्हणत असेल का जाऊ दे ना बा घरी वाजलं तेवढा गडबड ते गाणं निघून गेलं असं नाही. असं काय हरकत नाही. त्या छोट्या मोठ्या गमती खेड्यापाड्यामध्ये घडत असतात. तुम्ही म्हणजे मराठीमध्ये पहिलं ते असं दम्याचं गाणं म्हटलेलं आहे. काय दम्याचं? म्हणजे न थांबता ब्रेकफास्ट गाणं असं. अरे नाही ते हिंदीमध्ये म्हणायचंय का तुम्हाला? हा म्हणजे ते हिंदीमध्ये म्हटलं की नाही ते शंकर महादेवल यांनी. शंकर महादेवल आमचे तुषार देवलचे काका आहेत. तुषार देवलचे चुलते आहेत शंकर महादेवल. शंकर महादेवन असं नाहीये होते, हे देवल ते महादेवन. अजय देवगण असतं तसं न. अच्छा म्हणजे अजय देवगणचे काका आहेत का ते? नाही आम्ही थोडं माहिती कमी आहे, म्हणजे जनरल नॉलेज कमी आहे सर. म्हणजे तुम्हाला माफ करते, मला असं काही नाही. पण मॅडम ते तुम्ही ते गाणं म्हटलं की म्हणजे कसं राहतं तुम्हाला सांगतो सर. म्हणजे हे सिनेमातले लोक जे करतात त्याला प्रेरित होऊन आमच्या गावात आम्ही कार्यक्रम आयोजित करत असतो, म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम. तर त्यांचे तुमचं जे गाणं आहे म्हणजे न थांबता, हा ब्रेथलेस एकदम म्हणा ब्रेथलेस. हा ते ब्रेसलेट गाणं जे आहे ते म्हणजे तिची स्पर्धा आम्ही आमच्या गावात घेतल्या. मॅडम सांगायचा उद्देश काय आहे, त्याची स्पर्धा आम्ही आमच्या गावात घेतल्या की बाबा गावातल्या लोकांना पण एक अशा प्रकारचा एक चान्स मिळाला पाहिजे म्हणून. तर त्याच्यात काही 4-5 जणांना श्वास घेता नाही आला, ते दग्ग चकले तिकडे. पण असं झालं, अशा गमती जमती खेड्यापाड्यामध्ये घडत असतात. गमती जमतीत आम्ही कुठे सिरियस घेतलं होतं, ते गमती जमतीमध्येच घेतलं होतं. गमतीत गेले 4-5 जण. असो काय हरकत नाही आहे. पण मॅडम एखादं तुम्ही आयटम करून द्यायला पाहिजे आता. ब्रेथलेस ना, बरोबर आहे ना? ब्रेथलेस एखादा आयटम तुम्ही आम्हाला करा. असं कसं गाणार त्या? नाही तुम्ही काय करा मॅडम, मी सांगतो. तुम्ही मध्ये मध्ये श्वास घ्या. आपण आपल्या कलेसाठी करतो, लोक टाळ्या वाजवतात, पण उद्या काही कमी जास्त झालं तर कोण भरून देणार आहे? तर दम लागेपर्यंत गाणाऱ्या बेला शेंडे या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो. आलबेला आला जयराम आला संघटनेचे अध्यक्ष फोटो. आपल्याकडे साक्षात ज्योती चांदेकर यांचे चिरंजीव सिद्धार्थ चांदेकर या ठिकाणी आलेले आहेत. काय संबंध? ज्योती चांदेकर यांचे चिरंजीव, तुम्ही जरा वाचून येत जा ना. ज्योती चांदेकर यांचे चिरंजीव म्हणजे तेजस्विनी पंडितचा भाऊ. कसं काय? तेजस्विनी पंडितचा भाऊ कसे असणार? ते पंडित हे चांदेकर कसे भाऊ असणार? केरामध्ये बाबर काय साम्य आहे का? हे दाढी ठेवतात, ते ठेवत नाहीत. काही बोलता यार, असं कसं आहे? चांदेकर मॅच होते ना, असं असू द्या. पण यांनी मोठे मोठे सिनेमे केलेले आहेत. सोलापूरचे असल्यामुळे त्यांनी अंथरुणावर आधारित पण एक चित्रपट केलेला आहे. कुठला? सतरंजी रे. तर असू द्या. सिद्धार्थ चांदेकर यांच्याबद्दल बरीच ढाबळ माहिती आमच्याकडे, आपलं सॉरी ढोबळ माहिती आमच्याकडे आहे. ते आज या ठिकाणी आले, त्यांच्या सानिध्यात आपला 1 तास फुल टू टाइम पास होणार आहे. काय हरकत नाही. ते तुमचा सर ते झी मराठीवरचा प्रोग्राम खूप बघत होतो सर. ते कुठला? डिमडी डिमडी डान्सचा कार्यक्रम. डिमडी DMD आमच्या गावामध्ये कसं राहते, खेड्यापाड्या लोक त्याला समजत नाही ना, त्याच्यामुळे डिमडी म्हणून प्रसिद्ध होता आमच्या गावात. डिमडी म्हणून प्रसिद्ध. तुमचं सर ते त्या मॅडम होते तुमच्या बरोबर कोण?
अमृता खानविल. अमृता काय जबरदस्त जोडी तुमची सर. वा 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 जबरदस्त. पण तुम्ही एखादा डान्स करायला पाहिजे होता त्याच्यात. मी हा मग काय नाही, ह्याचा काय होता प्रॉब्लेम माहिती आहे काय, हे डान्स स्वतः करत नव्हते. मग कोणी आपला चांगला करो वाईट करो बा, आपला कला दाखवतात ना लोक, त्यांच्याबद्दल हे नुसतं चर्चा करतो वायफळ नंतर मध्ये येऊन मध्ये मध्ये 2 डान्सच्या मध्ये म्हणजे असं लोकांच्या उन्हा दुन्या काढण्यापेक्षा तुम्ही जर डान्स केला असताना तर मला तुमचा नंबर लागला ते असता. अँकर असतात. ते काही त्याच्यात पार्टिसिपंट नव्हते, अँकर असतात, मध्ये बोलतात ते. अँकर असतं म्हणून काय झालं का, एखादा डान्स करायला पाहिजे ना. मग आता तू विनोदी कार्यक्रमाचा अँकर आहे, एखादा जोक मारतोस की नाही मध्ये मध्ये. मग काय तर एखादं तुम्ही जर मारला असतं ना सर एखाद्या डॅन्समध्ये जबरदस्त. तर असो, सिद्धार्थ चांदेकर या ठिकाणी आलेले आहेत. हे डान्सच्या कार्यक्रमामध्ये असून सुद्धा डान्स न करणारे सिद्धार्थ चांदेकर या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय दातात चांदी भरारी संघटनेचे अध्यक्ष आज आपल्या मंचाचं भाग्य म्हटलं पाहिजे का साक्षात शेलार मामा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. बघा, हमें सस्ती चीजों का शौक नहीं है असं म्हणणार आहे आणि महाग वस्तू न परवडणारे सुशांत शेलार या ठिकाणी आलेले आहेत. संतोष जुवेकर यांचे परम मित्र अत्यंत शांत स्वभावाचे सुशांतजी या ठिकाणी आलेले आहेत. पण जनरली काय राहते, लोक विनोद करताना ट लावतात, पण हे चित्रपट करताना रे लावतात. कसं काय? त्यांचे चित्रपट आहे रेला रे, आयला रे, असे 2-3 चित्रपट त्यांनी केलेले आहेत. पण त्यांचा ह्याच्यामध्ये पण जास्त अभ्यास आहे, फळं भाजीपाला वगैरे ह्याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर त्यांच्या आधारित पिक्चर केले त्यांनी. कुठलं? मटार केलाय, दुनिया गवार केलाय. मॅटर होतं मॅटर. सॉरी स्पेलिंग मिस्टेक. सॉरी स्पेलिंग मिस्टेक. दुनिया गवारी नाही, दुनियादारी. सॉरी स्पेलिंग मिस्टेक. पण त्यांनी तो पुढचा पिक्चर केलाच ना टोमॅटो केचपवर आधारित. कुठला? मोकळा श्वास. अरे मोकळा श्वास आहे, मोकळा श्वास. अच्छा सॉरी सर, तेवढं नॉलेज नाही राहत खेड्यापाड्यातल्या लोकांना. असं वाटतं म्हटलं टोमॅटोवर आधारित असेल काहीतरी. तर असो, एक छंद म्हणून ते चित्रपटात अभिनय करतात, पण खरं पाहिलं तर राजकारणात त्यांना अतिशय इंटरेस्ट आहे. तर असू द्या, असे सुशांतजी शेलार या ठिकाणी आलेले आहेत. तर तुमचं पोस्टर वगैरे बघितलं आम्ही गावागावात, तुमचा असा चष्मा लावून वगैरे असं बोट बीट करून फोटो आहे. त्याच्या खाली लिहिलेलं आहे, पृथ्वी गोल आहे पण सुशांत भाऊंचे विचार खोल आहे. असे बॅनर बघितले तुम्ही? बॅनर 2-3 प्रकारचे बॅनर केलेले. तर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय बॅनर हटाव संघटनेचे अध्यक्ष धन्यवाद. तर आज या ठिकाणी सुचित पाटील यांच्या रूपानं एक अत्यंत चिकणा माणूस या ठिकाणी आलेला आहे. सचित पाटील सचित पाटील स्पेलिंग मिस्टेक सचित पाटील, तेच तुम्हाला सूचित करायचं होतं मला की असं. सचित पाटील या ठिकाणी आलेले आहेत. तुमचं ते अर्जुन नावाचा चित्रपट सर आम्ही बघितला सर, अत्यंत चांगला चित्रपट अर्जुन नावाचा. पण त्याच्यामध्ये थोडा एक मिस्टेक दाखवली सर तुम्ही. कुठली? शेवटपर्यंत अर्जुन आलाच नाही. आम्ही असं विचार करतो का बा आता अर्जुन येईल, पोपटाचा डोळा फोडील वगैरे वगैरे. गावात म्हणजे अर्जुन म्हटलं की अर्जुनवर महाभारतावर आधारित चित्रपट असेल बा, पण त्याच्यात ते अर्जुन आला नाही. पण त्यांनी कर्णासारखा रोल केला कपडे काढून चित्रपटामध्ये. पण ते सर मला खरं तुमची आठवण एक खास म्हणजे ते तुम्ही आता करत ना का सर, ते लहान लेकराचे वाढदिवस सांगण्याचा कार्यक्रम ते करत होता. कुठला? ते लहान लेकर ते आम्ही तुमचे खूप फॅन आहे सर आम्ही लहान लेकराचे. तुम्ही गुड मॉर्निंग महाराष्ट्र. हा गुड मॉर्निंग महाराष्ट्रामध्ये चिंट्यापासून सगळ्यांचे वाढदिवस सांगत आहेत त्यांनी. बाबा जबरदस्त. म्हणजे तुम्हाला काय सांगू सर, जी मराठीवर तो कार्यक्रम म्हणजे इतका लोकप्रिय घराघरामध्ये, म्हणजे आम्ही त्याला काय गुड मॉर्निंग महाराष्ट्र नाव त्यांचे. म्हणजे आम्ही मशिरी लावण्याच्या वेळीचा कार्यक्रम त्याला खूप फेमस होता. म्हणजे काय झालं, यांचा कार्यक्रम सुरू झाला की बायको लगेच उठायची, उठा ते चिकना पोरगाला दात घासून घ्या. यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय चिकणी चमेली संघटनेचे अध्यक्ष
सुशांत सर, आता मला तुमच्याकडे यायचंय. तसं बघितल्यानंतर म्हणजे सिनेमात पण मी प्रोमोत बघितलं की तुम्हाला इलेक्शन वगैरेची आवड दाखवलेली आहे. तर कॉलेजमध्ये तुम्ही तसेच होतात, इलेक्शन वगैरे लढायचं, GS वगैरे होतात? कॉलेजमध्ये असताना मुळात मी खूप अत्यंत हुशार आणि टेक टू खूप स्टुडियस असं मुलगा होता. टेक टू टेक 3. जोक सपाट. पण साधारणतः मला खूप वेळ असायचा समुद्रकिनारी कॉलेज असल्यामुळे. वातावरण खूप चांगलं होतं, खूप रोमॅन्टिक. कीर्ती कॉलेज. वातावरण खूपच सुंदर असायचं आणि मला असं वाटायचं की आपल्याला ज्या कॉलेजमध्ये तिथल्या वातावरणाचा एक निसर्गाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. नुसतं आपण पुस्तकी ज्ञान उपयोगाचं नाही आहे. आपल्याला आजूबाजूला भोवताली जो परिसर आहे तो परिसरही आपल्याला न्याहाळता आला पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या मैत्रिणींना घेऊन मॅक्झिमम टाइम त्यांना स्टडी टूर म्हणून समुद्रकिनारी फिरायला घेऊन जायचो. अरे घरी बायको बघते टीव्हीवर हे सगळं. नाही, ती पण त्या कॉलेजमध्ये आली होती आणि तिथेच मी तिला पटवली. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. नाही, त्या स्टडी टूर मधले त्या पण एक स्टुडंट होत्या. तर मॅक्झिमम मी वाट बघायचो की झालं हिचं ब्रेकऑफ. हिचं ब्रेकऑफ झालं म्हणजे आता ही कम्प्लीट हिचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, डिस्टर्ब आहे. आता हिला आपण स्टडी टूर घडवलीच. मग माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला माझं ब्रह्मास्त्र माहिती आहे. ती इथे उपस्थित आहे, सई तामणकर. मी सांगू प्लीज प्लीज. सुशांत शेलार भयंकर सुंदर कविता करतात. ओ माय गॉड. आणि त्या स्टडी टूर मध्ये यांच्या कवितांचा तास असायचा आणि त्या तासाला मुली आवर्जून उपस्थित मग असायच्या. आता एक कविता तर झाली पाहिजे बॉस. नाही, कविता मी अजिबात करायचो नाही. मी सगळ्या मित्रांच्या कविता पाठ करायचो. कालिदासासारखा मेघांबरोबर निरोपही पाठवला असता तुला नभातून. कालिदासासारखा मेघांबरोबर निरोपही पाठवला असता तुला नभातून. पण संपून गेलेत सारेच ढग तुझ्या गहिवरलेल्या गहिऱ्या डोळ्यात. एक खूप मोठा प्रसंग आला होता. मला वाटतं मी तो अंकुशला सांगितलं होतं, कारण हे एवढंच काम असायचं. कॉलेजला आम्हाला 2 गेट होते. एका गेटवरून एकदा मी आणि माझा चांगला मित्र, बऱ्यापैकी गट्टी होती, सिनियर होता 2 वर्ष, तो आणि मी चाललो होतो. आणि एका गेटमधनं एक मुलगी आली आणि मी असा बोलतोय आणि ती मला दिसली आणि ती मला नेहमी स्माईल द्यायची, पण तिने आज काही स्माईलच दिली नाही. या इकडनं कुठनं आली म्हणजे? अरे नेहमी त्या गेटनी येते ना. नाही या गेट नाही ते. अरे नाही ना, नेहमी भाई त्या गेटनी येते. काय दिसते मध्ये चाबूक सामान आहे रे. नाही अरे या गेट नाही ते, या गेट नाही. अरे नाही या गेटनी येत रे भाई. मी रोज बघतो तिच्यासाठी 11:15 उभा राहतो ना मी, नेहमी याच गेटनी. अरे तू मला विचार, ती इकडनं येते नेहमी. अरे मी गेला 1.5 महिना इथे तिच्यासाठी उभा राहतोय. आईला मला पटवायची काय सॉलिड आहे रे. ती इकडनं येते. तू मला विचार, ती इकडनं याच गेटने येते. तुला काय माहिती ती इकडनं येते? माझी बहीण आहे ती. तर आता ज्यांचा उल्लेख मगाशी केला आपण, प्रिन्सिपल मॅडम, आता तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही कॉलेजमध्ये कशा होतात?
माझे क्लासमेट्स होते भाग्यश्री, मैंने प्यार कियाची भाग्यश्री, आणि बॉबी देओल. हे म्हणजे मिठीबाई कॉलेजची मी होते. बॉबी देओल एवढी ज्येष्ठ आहेत? ऍक्च्युली मी ज्येष्ठ नाही आहे, तुम्ही बोलू का? आय एम ओनली 45. 16 वर्षाची असताना पहिल्या पिक्चरमध्ये काम केलं. माझे सिनियर ॲक्टर्स होते अशोक सराफ, सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे. हे ऑलरेडी इस्टॅब्लिश स्टार्स होते, सुपरस्टार्स होते. पण ते कायम मला सगळीकडे तुमचं वय 55. मला आता आवर्जून ते सांगावं लागलं की आय एम ओनली 45. आणि आता ह्या वयात मला सगळ्या ह्या वेगवेगळ्या भूमिका करायला फार आवडतात. ॲक्च्युली ना मी तर बुरखा घालून परीक्षांना जायचे. हां, म्हणजे मी ऑलरेडी स्टार झाले होते तोपर्यंत. आणि बीकॉमची परीक्षा म्हणजे मी असं एवढा फक्त एक पॅच ठेवला होता माझा की मला दिसलं पाहिजे मी काय लिहिते. तुमच्याऐवजी दुसरं कोणी गेलं असतं तरी चाललं असतं, कळलं बेला, तुम्ही खूप सुंदर गाता माहिती आहे आम्हाला. कॉलेजपासूनच तुम्ही गायिका होतात? हो, म्हणजे इनफॅक्ट जेव्हा मी कॉमर्स कॉलेजला ॲडमिशन घेतली होती त्याच्या अगदी जस्ट आधी मी मेगा फायनल जिंकली होती सारेगमाची. आणि त्यामुळे कॉमर्स घ्यायचं हे आधीपासून ठरलेलं होतं, कारण का गाण्याला वेळ मिळावा. आणि जेव्हा मी ॲडमिशन घेतली तसं मी मगाशी म्हणलं मेगा फायनल जिंकले होते. त्यामुळे कॉलेजमध्ये एंट्री केल्या केल्या सगळ्यांच्या मनात एक असं होतं, हीच ती, ही जिंकली, ही मेगा फायनल जिंकली वगैरे. त्यामुळे तेव्हापासून ते कार्यक्रम करायला मी सुरुवात केली होती. तेव्हापासून प्रोफेशनल शोज करायला सुरुवात झाली होती नुकतीच. त्यामुळे कॉलेजच्या सगळ्या लोकांचा एक माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा व्हायला लागला होता. पण आय थिंक आय वॉज व्हेरी नॉर्मल. म्हणजे मी खूपच जास्त नॉर्मल होते की लोक असं बघायचं की ही कोणतरी आहे, पण असं कधी माझे संस्कार पण नव्हते आणि मी मुळात तशी नाही आहे. त्यामुळे पण एवढं नक्की की करिअरला खूप लवकर सुरुवात झाल्यामुळे 11वी 12वी मी हार्डली एक दिवस गेली असेल कॉलेजला. म्हणजे मी करूच शकले नाही कॉलेज. पण कॉलेज वॉज सो सपोर्टिव्ह. मी BMCC कॉलेजला होते पुण्याला आणि मी फक्त फायनल एक्झाम्सला जायची डिरेक्टली. म्हणजे मला ती एक मुभा कॉलेजने दिली होती, तो सपोर्ट कॉलेजकडनं होता. पण आजच्या एपिसोडमध्ये एक कॉमन गोष्ट तुम्हाला बघायला मिळाली असेल. घराघरात जे कॉलेज बुडवे विद्यार्थी बसले असतील ना, ते सगळ्या आई वडिलांना सांगत असतील, बघा पहिलं तुम्ही एकही दिवस कॉलेज अटेंड नव्हते करत लोक, आज सुपरस्टार आहेत म्हणून मी जात नाही. लक्षात आलं तुमच्या? बेला शेंडे वाटतं तुम्हाला कधीच जात नव्हते ते? वाटतं ना पहिल्या वाकावरची विद्यार्थिनी. पण मला सांगायचं की तिकडे जरी फोकस नसला तरी आमच्या सगळ्यांचा फोकस दुसरीकडे होता. सो फोकस कुठेतरी असणं हे गरजेचं आहे. पुढे हेच मलाही सांगायचं होतं. एका ठिकाणी फक्त काय फोकस कधी कधी तुझ्याकडे असतो, त्याच्यामुळे. आमच्या या शो मधला एक सेगमेंट असतो सर, जो खूप आवडतो लोकांना, की ज्यामध्ये रसिक प्रेक्षक तुमच्याशी थेट बोलत असतात आणि वेगवेगळ्या गावांमधून वेगवेगळ्या देशांमधून ते येतात. मी किती सिरियस आहे त्या गोष्टीबद्दल मलाच हसायला येतं. तर असे काही वेगवेगळ्या गावांमधून आलेले काही प्रेक्षक आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचंय. कोणाला काही प्रश्न आहेत का? मध्ये कोणाला राहणे धरून आता सांगतो. नमस्कार. हा नमस्कार. नाही, मी ग्रामपंचायतीतून आलोय. ग्रामसेवक आहे मी, ग्रामसेवक. वा लय भारी बनवलं तुम्ही. नवीन बनवलं का? हो, हे नवीन सेट बनवलेलं. नवीन सेट बनवलं. नवीन सेट नवीन मिळाला वाटतं तुम्हाला कोणतरी. असं चांगला आहे. म्हणजे अरे तिकडं तलाव बिलाव बनवलं का तिकडं? हो, तलाव आहे. पाणी आहे का नुसतंच तसं आहे? नाही आहे ना, पाणी आहे ना. धरण पण बांधलंय त्याच्यावर. वा लय भारी आहे. धरण नाही आहे ते, पूल आहे तो. असू दे. मला नुसतं एवढं सांगायचं आहे की ते जे काय पाणी आहे का नाही ते ते साठवून ठेवू नका तुम्ही. का म्हणजे काय डेंगू बिंगू होतो ते. मच्छर बिच्छर चावलं कोणाला तरी. म्हणजे मी आपलं ग्रामसेवक म्हणून तुम्हाला सांगतोय, बाकी काय नाही. म्हणजे गप्पी मास वगैरे पाळा तुम्ही. गप्पी मास असतात का नाही, ते टाकायचं ते तलावात टाकायचं. हा, म्हणजे पाणी कसं चांगलं राहतंय ते. हा, चांगला संदेश दिला त्यांनी. एकदा जोरदार चांगला मेसेज देणारे काही प्रेक्षक येतात. आणि काही कुणाला प्रश्न आहे का? हा, माझाच आहे दुसरा प्रश्न. पण काय? माझ्याकडे गप्पी मास आहेत, कोणी विकत घेणार आहे का? ते काही गप्पी मास आहे? आवलय आगाव आहेत ते, त्यांनी बदकं गिळली. दुसरा कोणाला काय प्रश्न? मला मी आज सगळ्यांचा फॅन आहे. म्हणजे एक सगळे छान कलाकार आहेत. मला एक आश्चर्य वाटतं, हे एवढ्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला वेळ काढतात, व्यायाम करतात, शरीराची काळजी घेतात, तसं आवाजाची काळजी घेतात.
तर आवाजावरून मला या सिद्धार्थ चादर चोरांना विचारायचं. सिद्धार्थ चांदेकर म्हणा. तर मला सिद्धार्थ चांदवलीकरांना विचारायचे. सिद्धार्थ म्हणा ना, सोडा ना प्रश्न. सिद्धार्थ सरांना विचारायचे की सर आवाज चांगला करण्यासाठी काय करावं? आवाज चांगला करण्यासाठी तुम्ही गुळणा करा रोज सकाळी. मिठाच्या पाण्याचा गुळणा करा आणि व्यायाम करा आवाजाचे. आवाजाचे म्हणजे हा म्हणजे काय सर आवाजाचा? त्याचं पण सूर्यनमस्कार असेल ना काहीतरी. सांगा सर. नाही म्हणजे आवाजाचे व्यायाम असतात. पेन्सिल धरा तोंडामध्ये. आणि संस्कृत येतं का तुम्हाला? सर नुसती पेन्सिल धरायचं एकदा दाखवून देत चालतं आम्हाला. काय त्याला काय होते काय रे? आता नसेल ना. ते सांगतात ना. पेन्सिल धरायची तोंडामध्ये. आणि संस्कृत येतं का? सुभाषित येतात का? म्हणजे पेन्सिल धरल्याने येते संस्कृत. सुभाषित येतात का? संस्कृत येतात का? सुभाष नावाचा मित्र येतो घरी. नाही पण तुम्ही सांगा सर ते करतील काय प्रॉब्लेम. शुभम करोती म्हणा रोज पेन्सिल धरून तोंडामध्ये. धरून हा चालेल. मग कधी करायचं म्हणजे सकाळी करायचं का संध्याकाळी? जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा सकाळी उठल्या उठल्या करा. मग करा ना. ते काय आवाजाचं झालंय तुमच्या? मला सुशांत शेलार यांना प्रश्न विचारायचे. सर इकडे आहेत ते. नमस्कार सर. नमस्कार सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. थँक्यू. सर मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की माझ्या शेजारची मुलगी मला लाईन देते तर मी काय करू सर? लाईन यांना किती लागताय तुम्ही कशाला? काका तुमचं झालं थांबा ना जरा काका. काय नाही खूप प्रेमाने खूप छान खूप सुंदर असं कविता किंवा तुला दुसरं काही येत असेल तुझ्या अंगी जे काही विविध गुण आहेत त्यातला एखादा गुण जो तिला आवडेल असं काहीतरी तिला करून दाखव. तिच्याबरोबर खूप छान वेळ घालव. बापरे हे काय सांगायला लागलेत मला? शेजारची मुलगी मला केबलची लाईन देते म्हटलं. चांगल्या माणसाला बिघडवण्याचं काम करता तुम्ही. मी विचारत होतो केबलची लाईन घेऊ का डिश टीव्ही लावू? तुम्ही टीव्हीवर काम करता म्हणून विचारलं. आबा बाबा बाबा काय 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 झालं? रडताय काय? मला सोनाली कुलकर्णींना एक प्रश्न. म्हणजे जर समजा ॲक्च्युली मध्ये म्हणजे तसा माझा काही वाईट उद्देश नाही आहे मॅडम. तुम्ही असं काही मनात आणू नका. म्हणजे एकदम निर्मळ स्वच्छपणे हा प्रश्न मी विचारतोय तुम्हाला. म्हणजे समजा तुम्ही एक वाईट असं मनात काय आणू नका मॅडम. एक म्हणजे असं म्हणजे थोडं एक सेकंद जरी समजा तुम्ही एक्सक्यूज मी एक मिनिट. हां अरे मीटिंगमध्ये आहे मी, ऑफिसमध्ये आहे. घरी कधी येणार काय विचारता? घरी येतो ना मी, रोज येतो ना मी घरी. काय त्याचं नवरा घरी येते तर काय भाजी करायची कोणती पण कर ना तू यार. इकडे इम्पॉर्टंट माणसं बसले तर मध्ये मध्ये काय फोडतो फालतू बंद करू नका आता. हा येतो मी चल. सॉरी. तर सई तामणकरनं मला सई मॅडम वाईट नका वाटून घेतो मी. आणि एक भावना लक्षात घ्या माणसाच्या, बाकी काहीच नाही. म्हणजे देवा एक जरी काय होतंय काय? घसा कोरडा पडला. एक म्हणजे फक्त असं मी थोडस असं जर का मला एक मिनिट सॉरी. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मीटिंग मध्ये आहे तुम्ही,
माणसं असतात मीटिंग मध्ये, माणसं असतात. तुमचा ना बायकांचा हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माणूस घरी पण पाहिजे पैसे पण पाहिजे. येतो ना माणूस घराच्या बाहेर आला तरच पैसा घरात येणार आहे ना. पण पटकन सॉरी. तर सचित पाटील ना मला ते एक वाईट ना वाटून घेऊ सर, माझ्या मनात अजिबात असं काय वाईट विचार नाही. पण समजा जर तुम्ही असं फक्त एकदा फक्त मला असं एक तर माझं डोकं फडलं ना, पत्र फडेल मी. किती इम्पॉर्टंट कामामध्ये मी यायचा. अजिबात फोन करू नको, नाही येणार मी. घटस्फोट दिला मी तुला, आता ताबडतोब घटस्फोट दिला मी तुला. बस तर सोनाली कुलकर्णीनं मला ते एक मिनिट, एक सेकंद माझ्या जवळ राहाल का? मला फोटो काढा तुमच्या बरोबर. वा वा, मी येतो तिकडे. मॅडम थांबा. शेजारच्या माणसाला पप्पा पप्पा म्हणायचं नाही रे. काका म्हणायचा, अंकल म्हणायचा. नाही, तुम्हीच माझे पप्पा, हे अंकल चौधरी. अंकल चौधरी नाही, चाचा चौधरी म्हणायचा. काय प्रॉब्लेम तुझा? कशाला आला इकडे? मला त्या बाथरूम मध्ये का कोडून ठेवलं? आई कुठे आहे तुझी? तिला बोलू नको. इकडे कशाला आलास तू? त्या आत्यांचे बूट हवेत, बूट. बूट पाहिजे त्यांचे बूट. अरे ते बूट कसे घालणार? ते बागाला आता देणार काय बुट्टे? अरे काय ते कार्यक्रम झाला की 10 मिनिटासाठी द्याल का बूट? 10 मिनिटासाठी रडू नको. हा चल दे. मला ते मामाचं पाठ. अरे पोट येणार अरे शूटिंग मध्ये असतात ते. नंतर साहेब शूटिंग झाली की 10 मिनिटासाठी. ओके खुश. हा देव घरी देईल. जा आता बेटा घरी. पण पाहिजे. नको. अरे ते साहेब, अरे कसं देणार? तुमचं शूटिंग चालू आहे ना. बरोबर ठीक आहे साहेब. तुमचं शूटिंग झालं की 10 मिनिटासाठी सहित आम्हाला द्या. लेकरासाठी चला जा. मला अजून एक फोटो काढायचा. कोणासोबत काढता फोटो? सोनाली कुलकर्णी. या पटकन काढ. पटकन काढ. या मॅडम हा शाबास. हा पप्पी द्यायला सांगा. मॅडम त्याची एक मिनिट त्या लहान मुलांची पप्पी घेत नाहीत. मग माझी घ्या म्हणा. दुरून पप्पी घेते. तू पण कर. प्रेक्षक तुम्हाला लक्षात काय करताय? नाही सॉरी लहान किती मोठे सेलिब्रिटी आहेत ते कळतं तुम्हाला? नाही कोणाचीच पप्पी घेत नाहीत. मोठ्यांची पण नाही, लहानांची पण नाही. कोणाचीच नाही घेत. कोणाचीच नाही घेत. मग काय फायदा? चल रे बेटा घरी. चल येतो.
SL विजन आणि आमच्या मंचातर्फे आपल्याला मिळणार आहे एक छोटीशी आठवण भेट. तर अशीच मजा करायला, धमाल करायला भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला, हवा येऊ द्या.